इयोब अध्याय 36। अलीहू आपले भाषण पुढे चालवून म्हणाला, अंमळ थांब, देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे असे मी तुला दाखवितो। मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्यायत्व स्थापित करीन। माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत। हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझपुढे उभा आहे। पहा, देव समर्थ आहे, तरी तो कोणास तुच्छ मानित नाही। त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे, तो अधर्म्यास वाचवीत नाही। तो दीनांचा न्याय करीतो, तो धार्मिकांवरील आपली दृष्टी काढीत नाही, तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती होते। त्यांना बेड्यांनी जखडिले, दुःखरूप रज्जूंनी त्यास बांधून ठेविले, तर त्यांची कृती व त्यांचे अपराध यांची त्यास जाणीव करून देतो। त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यास दाखवून देतो। त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करीतो, आणि त्यास अधर्म सोडावयास सांगतो। हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवितील, आपली वर्षे सुखाने काढीतील। पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील। ज्ञानप्राप्ती वाचून त्यांचा प्राणांत होईल। जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगितात। त्याने त्यास बांधिले असता ते धावा करीत नाहीत, ते भर ज्वानीत मरतात। त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो। तो दुःखितास त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवितो, विपत्तीच्या द्वारे त्यांची कान उघाडणी करीतो। तो तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडवून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो। तुझ्या मेजावर मिष्टान्नाची रेलचेल होईल। तू दुष्टासारखा दोषारोप करीत राहशील, तर दोषारोप व न्यायदंड यांच्या तावडीत तू सापडशील। आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नको। हा खंड भारी आहे म्हणून बहकू नको। तुझ्या अपार संपत्तीचा, तुझ्या संपत्तीच्या साऱ्या बळाचा काही उपयोग होईल काय? लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नको। संभाळ, दुष्टतेकडे वळू नको, ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे। पहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्ये करीतो। त्याच्या समान शिक्षण देणारा कोण आहे? त्याला मार्ग लावून देणारा कोण आहे? तू अधर्म केला आहे असे त्याला कोण म्हणणार? लोकांनी गायन रूपे त्याच्या करणीचा महिमा वर्णिला आहे। तो गाण्याचे स्मरण ठेव। सर्व मनुष्ये ती पाहत राहतात, मानव ती दुरून पाहतो। पहा, देव थोर आहे, तो आम्हास अगम्य आहे। त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे। तो जलबिंदू आकर्षितो, त्यांची वाफ होऊन ते पर्जन्य रूपाने पडतात। मेघ त्यांची वृष्टी करीतात, ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करीतात। मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट याचे ज्ञान कोणाला होईल? पहा, तो आपणाभोवती प्रकाश पसरितो, त्याने समुद्रतल व्यापितो। यांच्या योगाने तो राष्ट्रांचा न्याय करीतो, अन्नाची विपुलता करीतो। तो विद्युल्लता आपल्या हाती धरून तिने अचूक आघात करावा अशी तिला आज्ञा करीतो। मेघगर्जना त्याच्या येण्याची खबर देते। गुरेढोरेही तो येत आहे असे कळवितात।